प्रभू येशूची प्रेमळ गोष्ट. खूप वर्षांपूर्वी बेथलहेम नावाच्या एका छोट्या गावात एका गोठ्यात एका गोंडस बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. त्यांची आई मरियम याने त्यांना प्रेमाने कापडात गुंडाळून गव्हाणीत झोपवले. त्याच रात्री आकाशात एक खूप मोठा आणि चमकता तारा दिसला. एका मेंढपाळाने तो तारा पाहिला आणि त्याला समजले की जगात प्रेमाचा प्रकाश देणारा कोणीतरी आला आहे. तो मेंढपाळ येशूला पाहायला धावत आला. येशू हळूहळू मोठे होऊ लागले. ते आपल्या वडिलांना योसेफला त्यांच्या लाकूडकामात मदत करायचे. येशू लहानपणापासूनच खूप कष्टाळू आणि नम्र होते. मोठे झाल्यावर येशूने लोकांना चांगल्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. ते सांगायचे की आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, मग तो मित्र असो वा शत्रू. एकदा त्यांनी एका लहान मुलाला जवळ घेतले आणि सांगितले की देवाचे राज्य अशाच निष्पाप मनाच्या लोकांसाठी आहे. येशूच्या मनात सर्वांबद्दल खूप दया होती. एकदा त्यांना रस्त्यात एक अंध माणूस भेटला. येशूने त्याच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि चमत्कार झाला. त्या माणसाला आता हे सुंदर जग दिसू लागले होते. येशू नेहमी गरिबांना मदत करायचे. एकदा खूप लोक भुकेलेले होते आणि अन्न खूप कमी होते. येशूने एका स्त्रीच्या हातातील भाकरीवर आशीर्वाद दिला आणि ती भाकरी सर्वांना पुरली. आपल्या शेवटच्या काही दिवसांत येशूने त्यांचे शिष्य पेत्र यांच्यासोबत जेवण केले. त्यांनी पेत्रला सांगितले की तुम्ही एकमेकांवर तसेच प्रेम करा जसे मी तुमच्यावर केले आहे. काही लोकांना येशूचे चांगले विचार आवडले नाहीत आणि त्यांनी त्यांना त्रास देण्याचे ठरवले. पण अशा कठीण प्रसंगातही येशू शांत राहिले. त्यांची आई मरियम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. येशूचा मृत्यू झाला, पण त्यांचा संदेश आणि त्यांचे अस्तित्व कधीच संपले नाही. तिसऱ्या दिवशी मरियम मॅग्डालेन जेव्हा त्यांच्या थडग्यापाशी गेली तेव्हा तिला येशू जिवंत दिसले. प्रभू येशूने आपल्याला शिकवले की प्रेम, क्षमा आणि दया हेच जीवनाचे खरे मार्ग आहेत. आजही त्यांची शिकवण आपल्या मनात दिवा बनून प्रकाश देत आहे. आपणही सर्वांशी प्रेमाने वागूया.